नमस्कार, राम राम, नमस्कार मित्रांनो. कोलाज प्रोडक्शन हाऊस आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि एका रिअल कथेला मी सुरुवात करतो. रात्रीचे साधारण 12:30 वाजले होते आणि मी अंधाऱ्या खोलीत झोपलो होतो. तेव्हा अचानक माझ्या मोबाईलवर एक फोन आला. तेव्हा मी तो मोबाईल घेऊन उचललो आणि कानाला लावलो. तेव्हा समोरून एक व्यक्ती मला विनंती करू लागला, साहेब, मला 2 लाखाची अत्यंत गरज आहे, माझ्या जागेवर लोन करून देता का? तेव्हा मी घड्याळीकडे पाहिलो. तेव्हा रात्रीचे 12:30 वाजले होते. तेव्हा त्या व्यक्तीला मी म्हणालो, ठीक आहे, मला ॲड्रेस पाठवा, मी उद्या सकाळी तुम्हाला येऊन भेटतो. आणि मोबाईल कट केला आणि मी झोपी गेलो. सकाळी उठलो, मोबाईल पाहिलो आणि त्या ॲड्रेसवर मी गेलो आणि त्या व्यक्तीला फोन केला. तेव्हा तो व्यक्ती धावत धावत त्या ठिकाणी आला आणि म्हणू लागला, साहेब, मला 2 लाखाची अत्यंत गरज आहे, मला लोन करून द्या. तेव्हा मी त्याला विचारले, कशावर लोन करून देऊ? तेव्हा तो म्हणू लागला आणि बोट करून दाखवू लागला, तो माझ्या राहत्या घरावर मला 2 लाखाचं कर्ज काढून द्या, लोन करून द्या, मला अत्यंत गरज आहे. तेव्हा मी त्याला विचारले, एवढी गरज आत्ताच का पडली? तेव्हा तो व्यक्ती मला म्हणू लागला, साहेब, माझ्या मुलीचा इंजिनिअरिंगचा शेवटचा वर्ष आहे आणि मला 2 लाख भरणं गरजेचं आहे. मी जर ते पैसे नाही भरले तर आत्तापर्यंत शिकवलेलं सगळं पाण्यात जाईल. साहेब, मला 2 लाखाचं लोन करून द्या, मला 2 लाख हवे आहेत. मी सगळ्यांना पैसे मागून झाले, कोणीच मला मदत केली नाही आणि माझा शेवटचा पर्याय हाच आहे, मला घर विकावंच लागेल. म्हणलं, ठीक आहे, म्हणलं, मी बघतो काहीतरी. बघू नका साहेब, मला लोन करूनच द्या. तेव्हा म्हणलं, 1 दिवस तरी द्या मला. ठीक आहे म्हणले, पण साहेब लवकर, मला 8 दिवसात पैसे भरावेच लागेल. ठीक आहे म्हणलं आणि तिथून मी निघून गेलो आणि मी घरात आलो आणि विचार करू लागलो. ॲक्च्युली त्या जागेची किंमत विकलं तर 4 लाख मिळत होते, परंतु मी विचार केलं, याचं घर गेलं तर सगळंच गेलं, हे राहणार कुठं, कसं काय? आणि घर नाही विकलं तर मुलीचं शिक्षण राहतं आहे. या दोन्ही पेचामध्ये तो व्यक्ती सापडला होता आणि मी विचार केलं आणि त्याला फोन लावलो आणि म्हणू लागलो, ठीक आहे, आपण मी कस्टमर आणतो, आपण तू तुझं घर विक आणि याचं व्हॅल्युएशन एक 4 लाख रुपये आहे आणि 4 लाखाला ते घर विकावं लागेल. तो कस्टमरला गरज होती, त्या व्यक्तीला गरज होती, तो लगेच हो म्हणला, साहेब, कुणीही आणा, विका माझं घर, पण मला 2 लाख रुपये हवे आहेत. ठीक आहे म्हणलं. मग मी आयडिया केलं, एक प्रेसमध्ये जाऊन पॉम्पलेट छापलो आणि त्यावर लिहिलं 1,500ला फ्लॅट विकणे आहे आणि ग्रुपला टाकून दिलं, व्हॉट्सअप ग्रुपला. तेव्हा 1000 व्यक्तींचं ग्रुप होतं. तेव्हा रिप्लाय यायला लागले, हे सत्य आहे का? परत मी लिहिलं, सत्य आहे, येऊन जागा बघू शकता. 1,500 म्हणल्यावर स्कॅनर टाकून दिलो आणि पटापट मेसेज पडू लागले. एक साधारण 50 लाख रुपये झाले. 2 दिवसामध्ये 50 लाख रुपये अकाउंटला जमा झाले. 1,500 म्हणल्यावर बरेच लोकांनी अप्लाय केलं, त्याचे 50 लाख रुपये झाले.
मग मी व्हॉट्सअपला एक व्हिडिओ टाकला. म्हटलं एक लकी ड्रा सारखं मी तुम्हाला जेवढे लोकांनी पैसे भरले तेवढ्याचे चिठ्ठ्या गोळा करून मी व्हिडिओद्वारे एक चिठ्ठी उचलणार आहे. ज्याचं नाव येईल त्याला तो फ्लॅट नावावर करून देण्यात येईल. आणि मी एक व्हिडिओ बनवलो आणि जेवढे अप्लाय केलं तेवढ्याचे नावं टाकून चिठ्ठी गवळून एक चिठ्ठी एका मुलाला छोट्या उचलायला लावलो आणि एका व्यक्तीचं त्यामध्ये नाव आलं आणि त्या व्यक्तीला 1,500मध्ये मी फ्लॅट त्या व्यक्तीचं मिळवून दिलं त्या दुसऱ्या व्यक्तीला. 4 लाखाचं व्हॅल्युएशन असलेलं प्लॉट 50 लाख रुपये झाले. आणि त्या व्यक्तीला खुशी महिना गेली. म्हटलं माझं 4 लाखाचं फ्लॅट, 2 लाखाचं गरज होती, 4 लाखाचं मी फ्लॅट विकणार होतो आणि त्याचे झाले 50 लाख रुपये. तो टाका माझ्या पाया पडू लागला. साहेब, तुमचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही. साहेब, तुम्ही मला माझ्या मुलीचं करिअर वाचवलात, माझ्या मुलीला शिक्षणापासून वंचित राहण्यापासून वाचवलास, माझ्या कुटुंबाला तुम्ही वाचवलास. जसं काय करू लागला. म्हणलं ठीक आहे, हे माझं कर्तव्य होतं. अशा प्रकारे मी डोकं चालवून त्या व्यक्तीला 25 लाख रुपये मिळवून दिले. धन्यवाद मित्रांनो.